महालक्ष्मी मंदिरापासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावरती आहे छत्रपती शिवाजी महाराज अर्धवट पुतळा चौक आणि ह्याच चौकात लोकेटेड आहे दावणगिरी लोणी डोसा सेंटर। इकडे तुम्हाला लोणी डोसा, स्पॉन्ज डोसा, ताटी इडली, उडीद वडा म्हणजेच मेदू वडा आणि साबुदाणा खिचडी सुद्धा मिळेल। नावाप्रमाणे ह्यांची स्पेशालिटी आहे लोणी डोसा, त्यामुळे एका मोठ्या पातेल्यामध्ये फ्रेश ताजं लोणी काढलेलं तुम्हाला दिसेल। इकडे खायला यायच्या आधी वजन आणि कॅलरीज या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतील, कारण भरपूर प्रमाणात लोणी वापरून हे त्यांचा लोणी डोसा बनवतात। ओपन किचन काउंटर असल्यामुळे आपल्या डोळ्यासमोरच आपण डोसा बनताना बघू शकतो, त्यामुळे क्वालिटी तर कुठेच कॉम्प्रोमाइज होत नाही। मसाला डोसा बनवताना आतमध्ये घट्ट खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी टाकली जाते। सर्व करण्याची पद्धत सुद्धा खूप मस्त आहे। एकीकडे केळ्याच्या पानावरती बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी टाकली जाते आणि त्यावरती गरमागरम डोसे घातले जातात। झोमॅटो कडून यांना अवॉर्ड मिळालेला आहे कस्टमर्स चॉईस मोस्ट लव्ड रेस्टॉरंट, आणि स्विगी कडून सुद्धा मिळालेला आहे बेस्ट इन साऊथ इंडियन। इकडे आउटडोर आणि इनडोर ह्या दोन्ही सीटिंग अवेलेबल आहेत। ह्यांचं इनडोर सीटिंग वरच्या फ्लोअरवर नसून खालच्या फ्लोअरला म्हणजेच बेसमेंटला आहे, त्यामुळे बाहेरून तुम्ही अजिबात अंदाजा लावू शकणार नाही की आतमध्ये हे रेस्टॉरंट एवढं स्पेशियस आहे। शाळेत किंवा कॉलेजेसमध्ये जसे लाकडी बाग असतात, अगदी तसेच 10 ते 15 लाकडी बाग इकडे ठेवलेले आहेत। बेसमेंटला असून सुद्धा आतमध्ये खूप छान स्वच्छता आहे। प्रीतीज वर्ल्ड माझ्या युट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आम्ही आलो आहोत दावणगिरी लोणी डोसा सेंटरमध्ये आणि खूप वेगवेगळे पदार्थ आम्ही ऑर्डर केलेले आहेत। ज्या प्रकारे रेस्टॉरंट फेमस आहे ते म्हणजे लोणी डोसा। सो हा मी लोणी डोसा ऑर्डर केलेला आहे। डोस्याबरोबर बटाट्याची भाजी आलेली आहे, चटणी आलेली आहे। डोसाचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, बाहेरून कुरकुरीत आहे आणि आतून मस्त सॉफ्ट आहे। आता खाऊन बघते की चव कशी आहे। पहिले बटाट्याची भाजी मस्त, यात भरभरून लोणी घातलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक घासाला ती लोण्याची चव येते आणि बटाट्याची भाजी पण मस्त आहे। चटणी बरोबर खाऊया। ही चटणी तिखट नाहीये, थोडी गोडसर आहे, खूप छान आहे, कमाल। एकदम स्पंजी आहे। इडली खूप सॉफ्ट आहे, म्हणजे पहिला घास तोडतानाच मला ती जाणवली आहे बघा। टेक्स्चरवरूनच तुम्ही अंदाजा लावू शकता किती सॉफ्ट आहे। पहिले चटणी सोबत खाऊ। चटणी तिखट आहे। आता सांबार। हा जो सांबार आहे त्याला गरम मसाल्याचा म्हणजे खडे मसाल्याची खूप स्ट्रॉंग चव आहे। एकदम असं जे आपण टिपिकल साऊथ इंडियन सांबार बोलतो तशी चव नाहीये, पण छान आहे। काय मग कशी आहे इडली? नंबर 1 मस्त, खूप आवडली मला। पण त्याच्यावर पोळी चटणी पाहिजे होती आणि तेल तूप। ही टेस्ट खूप वेगळी, पोळी चटणी आणि तूप असते। फुल चटणी, पण ही पोळी चटणी नाहीच आहे, ही थाते इडली आहे। कशी आहे? सुपर, खूप मस्त आहे, छान आहे। नांदेकर खूप छान आहे, मस्त आहे। थोडंसं स्पायसी आहे चटणी, पण त्याचा त्रास नाही होत, खायला मजा येते। आता मेदू वडा खाऊन बघूया कसा आहे। कुरकुरीत आहे, छान तोडताना जाणवत होतं कुरकुरीत। मस्त कुरकुरीत आहे, पण जरा ऑइली आहे। सॉफ्ट आहे पण ऑइली, बाहेरून कुरकुरीत आहे, आतून सॉफ्ट आहे। आणि आत ना खोबऱ्याचे थोडे थोडे तुकडे पण टाकलेले आहेत वड्यामध्ये, तुम्हाला ते जाणवत आहे खाताना। मस्त
असते. पण मला लोणी डोसा सगळ्यात जास्त आवडला. हे चटणी आणि सांबार इडलीचं आहे. इडली करता चटणी पातळ असते आणि ही डोस्याची आहे. आदल्या दिवशी सुद्धा आम्ही इकडे डोसा खायला आलेलो, त्याचे सुद्धा काही क्लिप्स मी इकडे ऍड करतेय. इथे बसली टप्पाटप संपली ना. खूप भारी आहे. मस्त आहे ना. भरपूर लोणी घातलंय आणि मस्त खमंग आहे. मेन म्हणजे लोणी खूप तापलंय तरी हा मऊ 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 नाही झालाय, कुरकुरीत झालाय. भाजी एक वेगळी आहे, भाजी जरा बाहेरून मस्त कुरकुरीत टेक्स्चर आहे ह्याचं डोस्याचं. बटाट्याची भाजी खूप वेगळी आहे. थोडीशी गोडसर तर आहेच, पण साऊथ इंडियन स्टाईलची बटाट्याची भाजी नाही आहे, पण मस्त आहे. कोल्हापूरला आलात की तुम्ही सुद्धा दावणगिरी लोणी डोसा सेंटर मध्ये येऊन यांचा लोणी डोसा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्याकरता प्रीतीज वर्ल्ड या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा.